नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। एके दिवशी एक प्रोफेसर वर्गात आले आणि सर्व मुलांकडे पाहून ते म्हणाले, आज तुमच्यासाठी एक सरप्राइज टेस्ट आहे। अचानक आलेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे कुतूहल आणि काहीशी चिंता पसरली। सगळे विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले, परीक्षेसाठी तयार झाले। प्रोफेसरांनी पुढे येऊन प्रत्येकाला परीक्षेचे पेपर दिले। सर्वांना परीक्षेचे पेपर दिल्यानंतर प्रोफेसर विद्यार्थ्यांना म्हणाले, आता तुमच्या हातात असलेला पेपर उलटा करून पहा। आता आश्चर्य म्हणजे पेपरवर एकही प्रश्न लिहिलेला नव्हता। प्रश्नाच्या जागेवर पूर्ण पेपर खाली होता, पण त्यात मधोमध काळ्या रंगाचा एक ठिपका होता। आता आश्चर्य म्हणजे पेपरवर एकही प्रश्न लिहिलेला नव्हता। प्रश्नाच्या जागेवर पूर्ण पेपर खाली होता, पण त्यात मधोमध काळ्या रंगाचा एक ठिपका होता। पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम पसरला। कन्फ्यूज झालेले विद्यार्थी कधी पेपरवर तर कधी एकमेकाकडे पाहू लागले। कोऱ्या पेपरवरील त्या काळ्या ठिपक्याचा अर्थ काय या विचारात पडलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहून प्रोफेसर म्हणाले, आता तुम्हाला पेपरवर जे काही दिसत आहे त्याविषयी थोडक्यात लिहा। काहीसे कन्फ्यूज असलेल्या विद्यार्थ्यांनी पेपरकडे पाहून लिहायलाही सुरुवात केली। कोऱ्या पेपरवरील त्या ठिपक्याचा अर्थ समजून जसं सुचेल तसं प्रत्येकजण लिहू लागला। वेळ संपला तसं प्रोफेसरने सगळ्या मुलांकडे पाहून त्यांचे पेपर घेतले आणि सर्वांची उत्तरं मोठ्या आवाजात वाचायला सुरुवात केली। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या उत्तरात त्या काळ्या ठिपक्याविषयी आपले विचार मांडले होते। सर्व उत्तरं वाचून झाली, मात्र सर्वांची उत्तरं त्या ठिपक्याभोवतीच होती। प्रोफेसर म्हणाले, मी या परीक्षेचे गुण देत नाही, मात्र तुम्हाला यावर विचार करायचा आहे। पहा, तुम्हा सर्वांना सफेद रंगावर एक काळा ठिपका असलेला पेपर दिलेला, मात्र तुम्ही सर्वांनी फक्त काळ्या ठिपक्यावर फोकस केलात आणि सफेद रंगावर पूर्ण दुर्लक्ष केलात। जे वर्णन केलात ते सर्व काळ्या ठिपक्याविषयीच। प्रोफेसर पुढे म्हणाले, मित्रांनो, आपले जीवनसुद्धा या पेपरप्रमाणे असते। आपल्या आयुष्यात त्या सफेद रंगाप्रमाणे खूप चांगल्या गोष्टी असतात। आपल्या जीवनात आनंद घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, कितीतरी कौतुक करण्यासारख्या चांगल्या घटना आणि सुखाचे क्षण असतात। पण अनेकदा आपण काय करतो, आपण त्या छोट्या काळ्या ठिपक्यासारख्या छोट्या छोट्या अपयशावर, आपल्या जीवनातील छोट्या समस्यावर लक्ष देत राहतो। आपल्या जीवनात पहा, असंख्य गोष्टी आहेत ज्यासाठी आम्ही कृतज्ञ भावनेने धन्यवाद द्यायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आलो। आपल्याकडे घर आहे, आपल्याभोवती चांगला निसर्ग आहे, चांगली हवा, वेळेवर जेवण मिळतंय, आपली माणसं आहेत जी आपल्या सुखदुःखात साथ देतात, चांगले मित्र आहेत, नोकरी व्यवसाय आहे। मात्र आपण छोट्या मोठ्या दुखण्यावर, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्यासाठी काही पैसे कमी पडले तर लगेच आपण जीवन हरल्यासारखे हताश होतो, छोट्या छोट्या धक्क्यांनी हादरून जातो। जीवनात प्रत्येक वेळी आपण जिंकणार असं कधीच नसतं, मात्र आपण एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपण अशा अवस्थेत जातो जसं की सर्व जगच दुःखाने भरलेलं आहे, सर्व जगातील दुःख हे आपल्याच वाटेला आले। मित्रांनो, हा जग आपल्या इच्छेप्रमाणे चालत नाही हे जाणून घ्या। त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका। आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर घालवलेले छोटे छोटे पण मोठा आनंद देणारे क्षण। मॉर्निंग वॉकमध्ये आनंद असतो, शांत ठिकाणी बसल्यावर येणाऱ्या वाऱ्याची झुळूक, फुलातील सुगंध, चिवचिवणारे पक्षी, पुस्तक, पेंटिंग्स। सुख हे एकांतात सुद्धा असते। म्हणूनच काळ्या ठिपक्यावरून आपला फोकस सफेद जागेवर यायला पाहिजे। मग आपल्याला अधिक आनंद, अधिक सुख आणि दैनंदिन जीवन खूप सुंदर असल्याची जाणीव होईल। प्रोफेसरनी दिलेले ते उदाहरण पहा, किती प्रॅक्टिकल आहे। आपण सर्वजण आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून छोट्या छोट्या समस्यावर लक्ष देत राहतो आणि मग या छोट्याशा समस्यांमुळे आपण त्रस्त होऊन जातो। त्यामुळे आपण आपल्या जीवनात असलेल्या अनेक चांगल्या गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे, त्यासाठी आनंदी असलं पाहिजे। देवाला या असंख्य चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद देऊन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि जगताना असं जगा की तुमच्याकडे पाहून इतरांना सुद्धा आनंदी जीवन जगण्याची इच्छा होईल। तुम्ही दुसऱ्यासाठी प्रेरणा देणारे ठरा। तुम्हाला समजलंच असेल, आपलं जीवन हे पांढऱ्या कागदाप्रमाणे आहे आणि त्यावर एखाद दुसरे काळे ठिपकेही असतीलच। हे काळे ठिपके म्हणजे तात्पुरते अपयश, छोट्या मोठ्या समस्या, पण त्यासोबतच आपल्याला चांगल्या गोष्टींचाही लाभ झालेला आहे।
हे विसरून चालणार नाही. प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवीन आनंद आणि नवीन शिकवण देतो. त्यामुळे जीवन जगायचं असेल तर ते आनंदाने जगायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.